नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो। चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपलं कॉमेंट आणि शेअरही करा। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलेले आहे। गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून मराठा समाजाचं ओबीसी मध्ये समावेश करावा, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि त्यासाठी गेल्या 1.5 वर्षापासून त्यांनी जवळपास 7 ते 8 वेळेस उपोषण केलं। यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि महायुतीचं सरकार होतं। एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो, मात्र यावेळी ही मराठा समाजाला 10% आरक्षण देत मराठा समाजाची बोळवण करण्यात आली। यावर मराठा समाज आणि जरांगे पाटीलही समाधानी नव्हते। आता पुन्हा निवडणुकीच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे मराठा समाज आणि इतर जे समाज सोबत येतील त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढतील अशी अपेक्षा होती। त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, मात्र ऐनवेळेस त्यांनी निवडणुकीतून माघार घेत गणित जुळलं नाही असं एक कारण देत त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि समाजाला एक संदेश दिला, तुम्हाला ज्याला कोणाला मतदान करायचं त्याला करा। त्यामुळे मराठा समाजही संभ्रमात होता आणि ज्याने ज्याला सोयीचं वाटेल तिकडं हे मराठा समाजाचं मतदान गेलं आणि अखेर महायुती सरकार पुन्हा बहुमताने राज्यात आले। हे सर्व आपण जाणतायच। आता मराठा समाजाचा मतदानाचा इफेक्ट या निवडणुकीत महायुती सरकारला जाणवला नाही। जो अपेक्षित होता, लोकसभेच्या निवडणुकीत जो निकाल आला, मराठा नाराज असल्याने तो महाविकास आघाडीकडे गेला, मात्र ते विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा परिणाम झाला नाही आणि महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आलं। जे देवेंद्र फडणवीस भाजपला टार्गेट करत होते, त्या भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 132 आमदार निवडून आले। ही संख्या खूप मोठी आहे आणि ते जवळपास बहुमताच्या जवळ गेले। त्यामुळे मराठा समाज जो भाजपावर नाराज आहे, आरक्षण दिला नाही त्यामुळे, पण त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर लागला नाही। ज्यांनी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले, हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, ते मराठाच्या आरक्षणामध्ये आडकाठी आहे, ते सुद्धा प्रचंड मताने निवडून आले। त्यामुळे मराठा समाजाचं या निवडणुकीमध्ये आपल्याला एकी दिसली नाही आणि त्याचा थेट परिणामही या निवडणुकीत झाला नाही। दरम्यान आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आरक्षणाची मागणी करत कालपासून 25 जानेवारीपासून उपोषणाला बसलेले आहेत। तर हे फडणवीस सरकार आता मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण किती गांभीर्याने घेतंय याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। गेल्या वेळेसही त्यांनी
आश्वासन दिलं होतं, मराठा समाजाला जर कोणी आरक्षण देईल तर ते मीच देईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण मिळालं नाही, ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री आहेत, ते मराठा समाजाला आता आरक्षण देत आहेत की नाही याकडे आपले लक्ष लागून आहेच. परंतु हे सरकार मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा झुलवत ठेवणार का, आरक्षण देणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण या संदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ज्यांना संजय राऊत बावनकुळे म्हणतात, ते बावनकुळे यांनी मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलेलं आहे असं एक वक्तव्य केलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत, मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट आरक्षण द्यावं, मराठा समाजाच्या आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, असे जे काही 8 ते 10 मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत, त्या भाजप सरकार मान्य करणार की नाही यावर बावनकुळे यांच्या स्टेटमेंटमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. मराठा समाजही रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा समाज सरकारला वेठीस धरणार यात शंका नाही. हे जरी खरं असलं तरी मराठा समाजाचा दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो परिणाम अपेक्षित होता तो झाला नाही. त्यामुळे मराठा समाज ज्याच्या उपोषणाच्या आंदोलनाचा जे सत्र सुरू झालं आहे त्याचा आता हे महायुती सरकार टेन्शन घेणार की नाही हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. मात्र जरांगे पाटील हे आपल्या ओबीसी मधूनच्या आरक्षणावर ठाम आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आता येणाऱ्या काळात मराठा समाज किती आक्रमक होतो आणि देवेंद्र फडणवीस यांना आणि महायुती सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी भाग पाडतोय का हे आपण पाहणारच आहोत. मात्र इतर राजकीय पक्षाची ही भूमिका त्याला अनुकूल आहे की नाही हेही येत्या काळात आपल्याला समजेलच. कारण मताच्या राजकारणामध्ये सर्व राजकीय पक्षांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर केला असला तरी ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागला नाही पाहिजे असं त्यांचं सर्वच राजकीय पक्षाचं मत आहे. त्यामुळे हे सर्व एक गोंधळाचं वातावरण या ठिकाणी सर्व राजकीय पक्षामध्ये आपल्याला दिसून येतो. प्रत्येक राजकीय पक्ष हा मताचं राजकारण करणार आहे. तो एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या समाजाला नाराज करणार नाही, हे तेवढंच खरं आहे. त्यामुळे हे मराठा आरक्षण सध्या तरी एका विचित्र गोंधळात आपल्याला सापडल्याचं दिसून येतं. आतापर्यंत अनेक लाखो मराठ्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळाले असल्याचा दावा केला जात असला तरी मनोज जरांगे पाटील यांची मागणी मात्र संपूर्ण समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे अशी आहे आणि ते आता कायद्याच्या चौकटीत बसते की नाही हेही सरकार पाहिल. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला कितपत यश मिळतं आणि मराठा समाज या आंदोलनासाठी किती आक्रमक होतो आणि सरकारला किती वेठीस धरतो. टेन्शन
देणारं ठरतं की भाजप सरकार, महायुती सरकार हे मराठ्याचं टेन्शन घेणारच नाही आणि आरक्षण देणारच नाही, असं एक बोललं जातं. येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येते. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. देवेंद्र फडणवीस सरकार हे गांभीर्याने, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गांभीर्याने घेईल का? आणि केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडेही भाजपाची सरकार असल्याने मराठ्यांना आरक्षण देतील का आणि द्यायला पाहिजे का? ही सर्व मते, आपली प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट्समधून कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थांबतो. धन्यवाद.